उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर टीका केली आहे। जेएनसीनं सरकारला गुडघ्यावर आणल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। कोरोना काळात फेसबुक लाईव्हवरून आपल्यावर टीका होत होती, पण आता जेएनसीमुळे सरकार इंस्टाग्रामवरून सुरू असल्याचा टोला ठाकरेंनी लगावलाय। शिवाय मोदींना फुटीर खासदारांना भेटण्यास वेळ, शहांना मुंबईत यायला वेळ आहे, पण संसदेत जात नाहीत असं म्हणत त्यांनी शहा आणि मोदींवर टीका केली आहे। मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घुणपणाने अत्याचार केले गेले आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाहीये, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाहीये। आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले। एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे। पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत। अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे। म्हणजे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात, त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं, कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या। तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान, माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। देशात मतलबी वारे वाहत आहेत, देशातली सध्याची स्थिती पाहता वादळापूर्वीची शांतता आहे असं भाकीत उद्धव ठाकरेंनी केलंय। तर मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। तर शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंना एवढी कशाची भीती वाटते म्हणत ठाकरेंवर टीका केली आहे। पावसाळा सुरू आहे, शाळेमध्ये असताना मतलई वारे हा एक वाऱ्यांचा प्रकार ऐकला होता की जे संध्याकाळी आणि सकाळी जमिनीवरून समुद्राकडे जातात आणि जमीन थंड होते। आपल्या देशात राजकारणात सध्या मतलबी वारे सुरू आहेत, जे विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षात जातात आणि त्यांना असं वाटतं की विरोधी पक्ष थंड होतात, पण आम्ही काही थंड होणारतले नाही। देशातली परिस्थिती पाहिली तर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असं एकूण चित्र या देशात आहे। उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतलबी वाऱ्याची सुरुवात तुम्ही केली, भारतीय जनता पार्टी सोबत युती केली आणि 2019 साली फक्त मुख्यमंत्री पदासाठी मतलबी वारे वाहून घेतले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देखील तुम्ही सोडून दिले, त्यामुळे खरे मतलबी तुम्ही आहात। मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत। तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केलेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे दरवाजे खासदारांसाठी सदैव उघडे आहेत। उद्धव ठाकरेंना इतकी काय भीती वाटतेय? त्यांना अलीकडे कशावरतीच विश्वास नाहीये, त्यांना फोमो झालाय जनजीच्या भाषेमध्ये। त्यांना इतका फिअर, इतकी भीती वाटतेय ना की अहो न्यायालयावरती तुमचा विश्वास नाही, म्हणजे त्यांचा कपिल सिब्बलांवरती विश्वास आहे परंतु या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये का? त्यामुळे मला वाटतं की त्यांनी अशी प्रत्येक गोष्टीत ही जी शंका घेत आहेत ना, इथं कुठेतरी त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण मला दिसतंय। FCRA बिलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विरोध केला जातोय। सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेऊन FCRAच्या बिलाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय। FCRA विधेयक परत घ्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। FCRA बिल हे परदेशी फंडिंगच्या अनुषंगाने असल्याचंही त्या म्हणाल्यात। त्यामुळे आता या विरोधकांचा मुद्दा चर्चेनं सुटतो की संसदेत वाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोणीतरी भाऊ, मित्र, वर्गमित्र, शाळाचा मित्र, कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आई वडिलांना पैसे पाठवतात ना, ते फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डर्टी मनी आहे का? असं नसतं। सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं? त्या जगामध्ये चांगले काम करतात, गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात। USAID करतं, अनेक वर्ष चांगलं काम करताय ना। त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका। आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार। त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत। तुम्ही एक
जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा. त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया. शिंदेच्या खासदारांपाठोपाठ शरद पवारांचे खासदार देखील पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होईल. दरम्यान राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं ही भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. माननीय आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.